नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तू ज्योतिष, कुरुकिल्ली यशस्वी जीवनाची. मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज रविवार दिनांक 2/8/2026, आषाढ महिना कृष्ण पक्ष, चतुर्थी तिथी रात्री 11:16 पूर्वा भाद्रपद नक्षत्र रात्री 9:37 अतिगंड योग रात्री 10:30 वाजेपर्यंत, भवकरण सकाळी 10:15 पुढे बालवकरण. चंद्र दुपारी 3:27 कुंभ राशीत असणार आहे, त्यानंतर मीन राशीत असणार आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे. आज चंद्रोदय आहे रात्री 9:37. आता पाहूया शुभवेळा. शुभवेळा सकाळी 9:04 ते ते दुपारी 12:27 पहिली शुभवेळ आहे. दुसरी शुभवेळ 2:08 ते 3:49 तिसरी शुभवेळ आहे संध्याकाळी 7:11 ते रात्री 9:49. आता पाहूया अशुभ वेळा. अशुभ वेळ आहे दुपारी 12:27 ते 2:08 त्यानंतर दुपारी 2:49 ते संध्याकाळी 7:11. ह्या वेळेमध्ये संध्याकाळी 5:30 ते 7:11 राहुकाळ आहे. आता पाहूया 12 राशींची भविष्य. पहिली मेष राशी. मेष राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणार असणार आहे. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात यशस्वीरित्या होऊ शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरीत जबाबदारी वाढू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे. ऊर्जा आणि उत्साह चांगला राहील. योग आणि व्यायाम केल्याने लाभ होईल. शुभ अंक आहे लाल. शुभ रंग आहे 1. शुभ दिशा आहे दक्षिण. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम अंगारकाय नमः. पुढील रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी आजचा दिवस स्थिरतेचा आणि समाधानाचा असणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी असणार आहे. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहार लाभाचे ठरतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगले फळ मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. मानसिक शांती आणि ऊर्जा चांगली राहील. त्यानंतर योग आणि व्यायाम आपल्यास उपयुक्त ठरणार आहे. आपल्यासाठी रंग आहे हिरवा. अंक आहे 6. दिशा आहे आग्नेय. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्रीं 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 सा वृषभाय नमः. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस संवाद आणि संपर्क आणि नवीन संधीसाठी अनुकूल आहे. तुमचे विचार स्पष्ट आणि प्रभावी राहतील. नोकरीत कामाचा ताण असू शकतो. नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणुकीपूर्वी सल्ला घ्या. आरोग्य बरे राहील. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि व्यायामाचा लाभ घ्या. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. शुभ दिशा आहे उत्तर. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री ब्रीं ह्रीं ब्रीं सौ मिथुनाय नमः. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी आजचा दिवस भावनिकदृष्ट्या संवेदनशील असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे आनंददायक ठरेल. नोकरीत जबाबदाऱ्या वाढू शकतात. तुमच्या मेहनती कौतुक होईल. नवीन कामाची संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. अपेक्षित धनलाभ होऊ शकतो. खर्चावर फक्त नियंत्रण ठेवावं लागेल. आरोग्य ठीक राहील. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम याचा लाभ घ्या. शुभ अंक आहे पांढरा. शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 2. शुभ दिशा आहे उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य. आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं ग्रौ कर्काय नमः. पुढील रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास आणि कीर्ती वाढवणार असणार आहे. तुमच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नवे प्रकल्प हाती घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नोकरीत जबाबदारी वाढेल, पण त्यातून लाभही होईल. उच्च अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस समाधानकारक राहील. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. मन प्रसन्न ठेवा. योग आणि ध्यान याचा अवलंब केल्यास मानसिक शांती मिळेल. आपल्यासाठी रंग आहे सुवर्ण सोनेरी. त्यानंतर आपल्यासाठी अंक आहे 1 आणि दिशा आहे पूर्व. आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं शिव सौ सूर्याय नमः. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी आजचा दिवस नियोजनबद्ध आणि फलदायी ठरणार आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. कामात सातत्य ठेवा. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत धैर्य
स्थैर्य राहील. जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहील. मानसिक शांती लाभेल. आरोग्य ध्यानाचा लाभ घ्या. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. शुभ दिशा आहे उत्तर. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं श्रीं कन्याय नमः. पुढील रास आहे तुळ रास. तुळा राशीसाठी आजचा दिवस संतुलन राखण्याचा आणि समजुतीने पावले टाकण्याचा आहे. जुन्या प्रलंबित कामांना गती मिळेल. मानसिक शांतता लाभेल. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. थोडा आराम, योग, ध्यान याचा लाभ होईल. आहारात संतुलन राखा. आपल्यासाठी रंग आहे निळा. अंक आहे 6. दिशा आहे पश्चिम. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री 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 तुलाय नमः. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संधी घेऊन येणारा आहे. तुमच्यासाठी संधी घेऊन येईल आणि धैर्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही अडकलेली सर्व कामे पूर्ण कराल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळू शकते. अधिकाऱ्यांचा पाठिंबा लाभेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. मानसिक ताणतणाव कमी होईल. आरोग्य आणि योग आणि ध्यानाचा लाभ घ्या. शुभ रंग आहे गडद लाल. शुभ अंक आहे 9. आणि शुभ दिशा आहे दक्षिण. आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं श्रौ वृश्चिकाय नमः. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आणि शुभदायी असणार आहे. नवीन संधीचा फायदा घ्या. आत्मविश्वास वाढेल. कामात प्रगती होईल. नवीन प्रकल्प हाती घेऊ शकता. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. स्थलांतरांची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. थकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. योग आणि ध्यानाचा लाभ घ्या. शुभ रंग आहे जांभळा. शुभ अंक आहे 3. आणि शुभ दिशा आहे पूर्व. आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं ह्रीं श्रीं सौ धनवे नमः. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीसाठी आजचा दिवस कष्टाचे फळ देणारा असणार आहे. धैर्य आणि संयमाने काम केल्यास यश नक्कीच मिळेल. कामात स्थिरता येईल. नवनवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीत तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. योग आणि ध्यानाचा लाभ घ्या. आपल्यासाठी शुभ रंग आहे काळा. शुभ अंक आहे 8. शुभ दिशा आहे दक्षिण. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं सौ मकराय नमः. पुढील रास आहे कुंभरास. कुंभराशीसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणारा असणार आहे. सामाजिक कार्यात मान मिळेल. विचारांना योग्य दिशा मिळेल. व्यवसायात विस्ताराच्या संधी मिळतील. वरिष्ठ नोकरीमधील वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प यशस्वी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. थकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. मानसिक शांतता लाभेल. योग आणि ध्यानाचा लाभ घ्या. शुभ रंग आहे निळा. शुभ अंक आहे 8. शुभ दिशा आहे पश्चिम. आपल्यासाठी मंत्र आहे ओम शै शनैश्वराय नमः. पुढील रास आहे मीन रास. मीन राशीसाठी आजचा दिवस अंतर्मनातील शांती देणारा आहे. सर्जनशील विचारांना गती देणारा आहे. त्यामुळे त्या विचारांना गती मिळेल आणि आध्यात्मिककडे आपली ओढ वाढेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. सहकार्यातून लाभ होईल. नोकरीत बदलाचे योग जुळून येतील. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. मानसिक ताण कमी होईल. योग आणि ध्यानाचा लाभ घ्या. आपल्यासाठी रंग आहे समुद्री हिरवा. त्यानंतर शुभ अंक आहे 7. शुभ दिशा आहे ईशान्य. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं सौ गुरवे नमः. नमस्कार. आम्ही सांगितलेल्या राशी भविष्यांचा, पंचांगाचा किंवा शुभवेळेचा तुम्हाला काही चांगला अनुभव आला असेल तर तो कृपया कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांनाही योग्य मार्गदर्शन देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. कोणत्याही कार्यक्रमाकरिता शुभवेळ हवी असल्यास आपले राशीचे नाव माहीत नसेल तर चालू नाव तसेच कोणत्या कार्यक्रमासाठी वेळ हवी असेल ती सर्व माहिती मेसेजमध्ये लिहून पाठवा. तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे शुभवेळ दिली जाईल. आमचे व्हिडिओ आणि पोस्ट आवडत असतील तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा आणि अशाच रोजच्या राशी भविष्य पंचांग व ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम भवंतु.